श्री स्वामी समर्थ. स्वामीने माझी पर्स घेऊन आला माझ्याकडे आणि मला म्हणतो की मम्मा मला पैसे दे. त्याला पैसे पाहिजेत. म्हटलं कशासाठी हवे तुला पैसे? तर म्हणून तुम्हाला खाऊ आणायचं आहे. खूप लोकांच्या कमेंट आहेत की ताई तुमचा स्वामी किती वर्षाचा आहे? तर आमचा स्वामी 1.5 वर्षाचा आहे आणि तो आता रडतो आहे. त्याचं रिझन असं की त्याला पण माझ्यासोबत यायचं आहे. मी रेडी झाली होती समजला स्कूलला जाण्यासाठी, पण त्याला पण जायचं होतं. मग त्याला पण रेडी केलं. मी त्याला बोलले की तुला घेऊन जाणार नाही म्हणून तो परत रडायला लागला. कारण त्याला पण यायचं असतं त्याला घ्यायला स्कूलला आणि समज सांगून केलं आहे की मम्मा स्वामीला पण घेऊन ये म्हणून. त्यासाठी त्याला छान असं रेडी केलं आणि तो हा रिकामी तेलाचा डबा माझ्याकडे घेऊन येतो आहे आणि मला म्हणतो मला ह्याच्यासोबत खेळायचं आहे, ओपन करून दे. ह्याच्यासोबत काय खेळणार आहे तो? एवढे टॉईज आहेत घरी, पण टॉयसोबत आम्हाला खेळायचं नसतं. त्याला किचनमध्ये जे भांडी असतात त्याच्यासोबत खेळायचं असतं. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असाल की स्वामी काही ना काही घेऊन खेळतोच आणि त्या किचनमधल्या वस्तूसोबत खेळायला खूप आवडतं. जेव्हा मी घरातून बाहेर पडते तेव्हा महाराजांना नमस्कार करते. मी नमस्कार करतो तिकडे, तेव्हा तो शूज घालून बाहेर रेडी होता, पण आतमध्ये आला आणि तो पण असा नमस्कार करतो. स्वामीला त्या बाप्पांचा खूपच वेळ आहे. त्यानंतर नमस्कार वगैरे त्याने केला आणि मला म्हणतो मग लवकर चल. त्याला गडबड होती ना एवढे की कधी जाऊ बाहेर असं. त्याने माझी चप्पल पण मला आणून दिले. म्हणतो की चल लवकर जायचं आता. मग आम्ही दोघं निघालो बाहेर जाण्यासाठी, म्हणजे समजला स्कूलला आणण्यासाठी. मुलांना ना खूप फिरायला आवडतं बाहेर आणि स्पेशली स्वामीला आमच्या तर खूपच आवडतं. रिक्षा भेटली, रिक्षामध्ये तर खूप जाम गर्दी होती. 3 सीट बसवल्या जागी 4 सीट बसवलं होतं, त्यामुळे आम्हाला जागा होत नव्हता. स्वामीला मी वरती घेतलं, रिक्षामधून उतरले आणि चालत चाललो मी स्कूलकडे. पण स्वामीला वरती यायचं नसतं, त्याला पळायचं असतं. आणि जेव्हा समत पाहतो स्वामीला तेव्हा खूप जाम खुश होतो. त्याला आवडतं की जेव्हा स्वामी येतो तेव्हा स्कूलमध्ये तो सगळ्यांना सांगतो की माझा भाऊ आहे, माझा स्वामी आहे म्हणून. त्यांना समजच्या स्कूलमध्ये ना उद्या ॲक्टिव्हिटी होती, ती म्हणजे फ्रूट विक्रेता व्हायचं होतं त्याला, भाजीवाला. त्यासाठी मी फ्रुट्स घेतले होते त्याला आणि त्यानंतर हे दोघांचं खाऊ घेतलं होतं. दोघांनी पण ना वेपर्स वगैरे सगळं कुरकुरे जाम काय असेल तर घेतलं होतं पिशवीमध्ये आणि दोघं छान निघाले चालत. स्वामीला म्हटलं मी पकडते तर माझ्या हात लावून घेत नाही, पण दादाचा हात बरोबर पकडतो. घरी आल्यानंतर ना स्वामी अशी साफसफाई करतो. मी त्याला सांगितलं नाही काहीच, त्यानेच पसारा केला होता सगळा आणि तो स्वतःच झाडू मारतो आणि सुपलीमध्ये भरतो, व्यवस्थित भरतो. जसं की कोणी तर शिकवलं असेल. आत्तापासूनच स्वामी मम्मीची खूप हेल्प करतो. मम्मीला मुलगी नाही ना काम करण्यासाठी, म्हणून हे माझे मुलगेच ना माझी मुलगी बनले आहेत आणि मला सगळी कामामध्ये हेल्प करतात. स्वामीला खूप हेल्प करतो. आता छोटा आहे म्हणून सगळं करतो, मोठा झाला की काय माहिती काय करतो की नाही, पण मी दोन्ही मुलांना माझ्या सगळी कामं शिकवणार आहे. मग तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.